आता आपण सिंपल मशीनवर आधारित काही प्रॉब्लेम्स पाहू. त्या अगोदर सिंपल मशीनवर आधारित फॉर्म्युलेज रिवाइज करून घेऊ. सगळ्यात अगोदर पाहू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय बघितलं होतं? लोड आणि एफर्ट यांचा जो भागाकार असतो किंवा यांचा जो रेशो असतो त्याला आपण म्हणतो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. त्यानंतर वेलॉसिटी रेशो. वेलॉसिटी रेशो म्हणजे डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट. डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट भागिला डिस्टन्स मूव्ड बाय लोड. म्हणजे एफर्टनं चाललेलं अंतर भागिला लोडनं चाललेलं अंतर म्हणजे त्याला म्हणतो आपण वेलॉसिटी रेशो. त्यानंतर बघितलं तर इफिशियन्सी. इफिशियन्सी असते मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भागिला वेलॉसिटी रेशो. आता इथे फक्त इफिशियन्सी म्हटलं आहे, पर्सेंटेज इफिशियन्सी नाही म्हटलं. जर पर्सेंटेज इफिशियन्सी म्हटलं असतं तर गुणेला 100 केले असते. इफिशियन्सी म्हटलं असेल तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भागिला वेलॉसिटी रेशो. आणि हे जर पर्सेंटेज इफिशियन्सी म्हटलं, पर्सेंटेज मध्ये इफिशियन्सी दिलेली आहे इथे. पर्सेंटेज इफिशियन्सी म्हटलं असेल मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भागिला वेलॉसिटी रेशो गुणेला 100. पर्सेंटेज इफिशियन्सी म्हटलं असेल तर तिथे गुणेला 100 करावे लागेल. आणि फक्त इफिशियन्सी म्हटलं असेल तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भागिला वेलॉसिटी रेशो. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, वेलॉसिटी रेशो आणि इफिशियन्सी या 3 टर्म्स पैकी कोणत्याही 2 टर्म दिलेल्या असेल तर आपल्याला थर्ड टर्म कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, आता सुरुवात करू आपण प्रॉब्लेम्स पासून. फर्स्ट प्रॉब्लेम, a load of 1000 kg is lifted by a simple machine having velocity ratio of 5. Calculate the mechanical advantage and efficiency of machine if effort applied is 250 kg. गणितात काय काय दिलंय त्याबद्दल बघू. ते म्हटलं लोड ऑफ 1000 kg म्हणजे लोड दिलेला आहे 1000 kg. त्याला आपल्याला लिफ्ट करायचं आहे बाय सिंपल मशीन हॅव्हिंग अ वेलॉसिटी रेशो दिलाय. वेलॉसिटी रेशो दिलाय 5. वेलॉसिटी रेशोला युनिट नसते. वेलॉसिटी रेशो दिलाय 5. कॅल्क्युलेट द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे MA कॅल्क्युलेट करायचं आहे आणि इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. आणि म्हटलंय एफर्ट अप्लाइड, एफर्ट आहे 250 kg.
तर सगळ्यात अगोदर आपण गिवन डाटा लिहून घेऊ. गणितात दिले आपल्याला लोड, दिलाय 1000 kg. त्यानंतर दिलाय वेलॉसिटी रेशो, दिलाय 5 आणि एफर्ट दिलाय, म्हणजे त्या वस्तूवर लावलेला फोर्स दिलाय ते 250 kg. आता गिवन डाटा. आता आपल्याला काढायचं काय ते, आपल्याला काढायचं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि इफिशियन्सी. जेव्हा इफिशियन्सी काढायची असते ती नेहमी पर्सेंटेज मध्ये काढायची. जेव्हा इफिशियन्सी काढायचं असेल तर ती नेहमी पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायची. आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायचा आहे. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय असते, लोड आणि एफर्ट यांचा भागाकार. गणितात लोड दिला आहे आणि एफर्ट सुद्धा दिलाय, तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज कॅल्क्युलेट करता येईल. आणि इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपण बघितला होता. इफिशियन्सी काय असते, जर पर्सेंटेज मध्ये काढायची असेल तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि वेलॉसिटी रेशो यांचा भागाकार आणि नंतर त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करायचं. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज दिलेला नाहीये, परंतु लोड आणि एफर्ट माहित असेल तर कॅल्क्युलेट करता येईल. आणि जेव्हा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज माहित होणार तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि वेलोसिटी रेशो यांचा भागाकार करून गुणिले 100 केले तर आपल्याला पर्सेंटेज इफिशियन्सी मिळणार. तर आता आपण इथे पाहू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज कॅल्क्युलेट करू आपण. एम ए. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय असते, लोड भागिले एफर्ट. गणितात लोड दिलेला आहे 1000 kg आणि एफर्ट दिलेला आहे 250 kg. आणि मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किंवा वेलॉसिटी रेशो जेव्हाही कॅल्क्युलेट करायची असेल तेव्हा ज्या दोन टर्म्स दिलेल्या असेल त्यांचे युनिट सारखे पाहिजे. म्हणजे इथे लोड केजी मध्ये दिला आहे तर इथे एफर्ट सुद्धा केजी मध्ये पाहिजे. जर हे ग्राम मध्ये असेल केजी मध्ये असेल तर आपल्याला भागाकार करता येत नाही. एक तर दोन्ही ग्राम मध्ये पाहिजे किंवा दोन्ही केजी मध्ये पाहिजे किंवा दोन्ही न्यूटन मध्ये पाहिजे. जे युनिट दिलं असेल ते दोन्ही युनिट सारखे पाहिजे. इथे दोन्ही युनिट सारखे आहे तर आपल्याला सरळ लिहिता येईल लोड आहे 1000 आणि एफर्ट आहे 250. ते भागाकार केला 0 0 कॅन्सल, 25 1 25, 25 चौक 100 म्हणजे 4/1 म्हणजेच मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला 4. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजला युनिट नसते कारण केजी केजी इथे कॅन्सल होते. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आला 4. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे इफिशियन्सी. आता इथे आपल्याला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मिळाला. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे पर्सेंटेज इफिशियन्सी. इफिशियन्सी ही पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायची असते. पर्सेंटेज इफिशियन्सी त्याला फॉर्म्युला माहित आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि वेलोसिटी रेशो यांचा भागाकार म्हणजे इफिशियन्सी. पर्सेंटेज म्हटलं आहे तर गुणिले 100. जर पर्सेंटेज म्हटलं नसतं तर गुणिले 100 घ्यायचे नाही, फक्त मेकॅनिकल ऍडव्हान्टेज भागिले वेलोसिटी रेशो असतो. पर्सेंटेज इफिशियन्सी कॅल्क्युलेट करतोय आपण. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे 4, वेलोसिटी रेशो आहे 5 गुणिले 100 म्हणजे याला असेल इथे 4 गुणिले 100 म्हणजे 400 भागिले 5 5 8 40 आणि 0 म्हणजे आन्सर आहे ना 80%. म्हणजे पर्सेंटेज इफिशियन्सी आली 80%. पर्सेंटेज इफिशियन्सी 80% आणि आपला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे. हे झाले आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. The velocity ratio of
of a simple machine is 20. It lifts a load of 25 kg with an efficiency of 75%. What effort would be required and what would be mechanical advantage? आता काय काय दिलंय ते पाहू. The velocity ratio of a simple machine is 20. म्हणजे काय दिलं आपल्याला? Velocity ratio दिलाय 20. आपल्याला लिहिता येईल velocity ratio. Velocity ratio दिलाय 20. It lifts a load of 25 kg. म्हणजे लोड दिलाय, एवढं वजन उचलते, 25 kg एवढं लोड दिलाय. with an efficiency of 75%. इफिशियन्सी दिली आहे पर्सेंटेज मध्ये, म्हणजे पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे 75%. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एफर्ट आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. या दोन गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत, एफर्ट आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. इथे पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे. पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे 75%. तर याला इफिशियन्सी मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं अगोदर. इफिशियन्सी दिली आहे 75% म्हणजे 75 भागिले 100 म्हणजे ते येणार 0.75. इफिशियन्सी किती आहे? 0.75. आता कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला? तर एफर्ट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहे. आता गणितात आपल्याला वेलोसिटी रेशो दिलाय, इफिशियन्सी दिली आहे. जर इफिशियन्सी, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि वेलोसिटी रेशो या तीन पैकी कोणत्याही दोन गोष्टी दिलेल्या असेल तर आपल्याला तिसरी गोष्ट काढता येते. आता वेलोसिटी रेशो इफिशियन्सी दिली आहे म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आपल्याला काढता येईल. जर इफिशियन्सी मेकॅनिकल ॲडव्हान्टेज दिला असता तर वेलोसिटी रेशो काढता आला असता. तर गणितात वेलोसिटी रेशो आणि इफिशियन्सी दिली आहे म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढता येईल. आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज जर आपल्याला काढता आला तर त्यावरून आपल्याला एफर्ट सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल. तर अगोदर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कॅल्क्युलेट करू आपण. आपल्याला माहिती आहे इफिशियन्सीचा फॉर्म्युला. इफिशियन्सी फक्त इफिशियन्सी घेतो, पर्सेंटेज इफिशियन्सी नाही. इफिशियन्सी म्हणजे काय असते? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भागिला वेलोसिटी रेशो. इफिशियन्सी किती आहे? 0.75. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहित नाही, कॅल्क्युलेट करायचं आहे. वेलोसिटी रेशो दिला आहे 20. या 20 ला या बाजूला शिफ्ट केलं, इथे भागाकारात आहे, तिकडे जाताना इथे गुणाकारात जाणार, ज्याला असं लिहिता येईल 0.75 गुणिला
20 बरोबर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, आणि तो गुणाकार केला हा गुणाकार आहे ना, याला असे लिहिता येईल आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बरोबर 0.75 इंटू 20, आणि हा गुणाकार केला तर येणार ते 7.5 चे डबल म्हणजे येणार 15. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे ना 15. त्यानंतर काढायचं होतं आपल्याला एफर्ट. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहित आहे, तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय आहे, लोड आणि एफर्ट यांचा भागाकार, लोड भागिला एफर्ट. लोड गणितात दिलाय 25 kg आणि एफर्ट माहित नाही, एफर्ट कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहित आहे 15, तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बरोबर 15, लोड आहे 25 आणि एफर्ट काढायचा आहे. एफर्टला या बाजूला शिफ्ट करायचं आणि 15ला इकडे शिफ्ट करायचं, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल एफर्टला अगोदर इकडे शिफ्ट करू, 15 इथे ऑलरेडी आहे, ते भागाकारात यात इथे येणार गुणाकारात, एफर्ट बरोबर 25. आता आपल्याला एफर्ट काढायचा म्हणजे त्याला एकटं पाडायचं, सोबतचा अंक दुसऱ्या बाजूला शिफ्ट करायचा. 15 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, ते इकडे जाताना भागाकारात जाणार. एफर्ट बरोबर 25 डिवाइड बाय 15, आणि 25 डिवाइड बाय 15 हा भागाकार केला तर आन्सर येणार ते 1.667 kg. जे युनिट लोडचं असणार तेच युनिट एफर्टचं असणार. एफर्ट आला इथे 1.667 kg. या गणितात आपण काय कॅल्क्युलेट केलं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढला अगोदर, एफिशियन्सी आणि वेलोसिटी रेशिओवरून तो आला 15, आणि नंतर एफर्ट काढला, एफर्ट आला 1.667 kg. जे युनिट लोडचं राहणार तेच युनिट एफर्टचं राहणार. तर नेक्स्ट प्रॉब्लेम, efficiency of a lifting machine is 60%. The effort moves through three meter. When the load moves centimeter, what load can be lifted with an effort of 15 kg. Also find mechanical advantage and velocity ratio. इथे कॅल्क्युलेट करायचं लोड
मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि वेलोसिटी रेशो या तीन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहे. तर दिलेलं काय गणितात ते इफिशियन्सी दिलेली आहे. इफिशियन्सी दिली आहे 60%, म्हणजे पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे. पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे 60%. याला आपण इफिशियन्सी फक्त कन्वर्ट करू, इफिशियन्सी डेसिमलमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे 60 भागिला 100 म्हणजे 0.6. इफिशियन्सी किती 0.6. तर एफर्ट मूव्स थ्रू मीटर, म्हणजे डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट. एफर्टनं किती अंतर चाललं 3 मीटर. एफर्टनं चाललेलं अंतर दिलं आहे. त्यानंतर लोड मूव्स 12 सेंटीमीटर आणि नंतर लोडनं चाललेलं अंतर दिलं आहे. त्यावरून आपल्याला लोड, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि वेलोसिटी रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. 3 आणि 12. एफर्टनं चाललेलं अंतर, डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट. एफर्ट नंतर चालते इथे 3 मीटर आणि डिस्टन्स मूव्ड बाय लोड, डिस्टन्स लोड अंतर चालते इथे 12 सेंटीमीटर. आता आपल्याला यावरून एवढ्या डाटावरून काढायचं आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कॅल्क्युलेट करायचा आहे, वेलोसिटी रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे आणि लोड कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि गणितात पुन्हा एफर्ट सुद्धा दिलेला आहे. एफर्ट दिला आहे 15 kg. एफर्ट दिला आहे 15 kg. आता एफर्टनं चाललेलं अंतर आणि लोडनं चाललेलं अंतर जर हे माहित असेल तर आपल्याला वेलोसिटी रेशो कॅल्क्युलेट करता येतो. या टर्मवरून वेलोसिटी रेशो कॅल्क्युलेट करता येईल. परंतु जो डाटा दिलेला आहे त्यांचं युनिट सारखं असणं खूप गरजेचं आहे. इथं मीटरमध्ये आहे आणि डिस्टन्स मूव्ड बाय लोड आहे सेंटीमीटरमध्ये आहे. तर मीटरचं सेंटीमीटरमध्ये करू शकतो. एका मीटरला 100 सेंटीमीटर असतात, म्हणजे 3 मीटरला 300 सेंटीमीटर. आता युनिट सारखे झाले तर आपण ते यूज करून वेलोसिटी रेशो काढू शकतो. पण इफिशियन्सी माहित आहे, वेलोसिटी रेशो माहित आहे, त्यावरून आपण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कॅल्क्युलेट करू शकतो. कारण इफिशियन्सी, वेलोसिटी रेशो आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज यापैकी कोणत्याही 2 टर्म माहीत असेल तर थर्ड टर्म आपल्याला काढता येते. आणि एकदा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहीत असेल तर एफर्ट दिला आहे तर त्यावरून आपल्याला लोड काढता येईल. तर सगळ्यात अगोदर आपण वेलोसिटी रेशो कॅल्क्युलेट करू, नंतर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि त्यानंतर लोड. आता वेलोसिटी रेशो, वेलोसिटी रेशो म्हणजे डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट भागिला डिस्टन्स मूव्ड बाय लोड. एफर्ट किती अंतर चालला होता 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर आणि लोड अंतर चालला होता 12. 300 भागिला 12, 12 दुणे 24, 12 पंचे 60, म्हणजे वेलोसिटी रेशो आला 25. म्हणजे व्ही आर आला आपला, वेलोसिटी रेशो आला 25. आता वेलोसिटी रेशो माहित आहे, इफिशियन्सी माहित आहे, त्यावरून आपल्याला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढता येईल. इफिशियन्सी म्हणजे काय होतं, इफिशियन्सी म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज भागिला वेलोसिटी रेशो. इफिशियन्सी किती आहे 0.6. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढायचा आहे, वेलोसिटी रेशो आहे 25. 25 ला इकडे शिफ्ट केलं तर गुणाकारात येणार 0.6 गुणिला 25 बरोबर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. म्हणजे जर असं लिहिते मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बरोबर 0.6 गुणिला 25. 25 × 150 म्हणजे येणार आहे 15. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज येणार 15.
आपला मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेस सुद्धा निघाला 50. यानंतर काढू लोड. जेव्हा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि एफर्ट, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, लोड, एफर्ट या तीनपैकी कोणतेही दोन माहीत असेल तर थर्ड काढता येते आपल्याला. तर गणितात एफर्ट दिला आहे आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज माहिती आहे आपल्याला, म्हणजे लोड कॅल्क्युलेट करता येईल. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे लोड भागिला एफर्ट. लोड आहे, लोड कॅल्क्युलेट करायचा आहे. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे 15 आणि एफर्ट आहे 15. 15ला इकडे शिफ्ट करा, 15 गुणिला 15 होणार, इथे उरला लोड, म्हणजे लोड बरोबर 15 गुणिला 15 म्हणजे 225 आणि इथं एफर्टचं युनिट काय, केजी, तेच युनिट लोडचं राहणार केजी. म्हणजे लोड किती येणार, 225 केजी लोड. व्हेलॉसिटी रेशो झाला 25 आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज झाला 15. अशा पद्धतीने आपल्याला सिंपल मशीनवर आधारित प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल.